आणि यानंतर एक मोठी बातमी आहे। रुपाली ठोंबरे पाटील यांच्या बहिणीसह 4 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। 6 ते 7 जणांना घेऊन मारहाण केल्याचा आरोप होता आणि याच पार्श्वभूमीवरती त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे। प्रिया पाटील यांच्या विरुद्ध खडक पोलीस ठाण्यामध्ये सध्या गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। माधवी खंडागळे यांनी या संदर्भामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे। त्यामुळे आता पोलीस नेमकी काय कारवाई करतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। रुपाली ठोंबरे पाटील यांच्या बहिणींसह 4 जणांविरोधात आता पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। 6 ते 7 जणांना घेऊन मारहाण केल्याचा रुपाली ठोंबरे पाटील यांच्यावरती आरोप करण्यात आलेला होता। प्रिया पाटील यांच्या विरुद्ध खडक पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। माधवी खंडागळे यांनी हा गुन्हा दाखल केलेला आहे। रुपाली ठोंबरे पाटील यांच्या बहिणींवरती आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। रुपाली ठोंबरे पाटील यांच्या बहिणीसह 4 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। 7 ते 7 जणांना घेऊन त्यांनी मारहाण केल्याचा आरोप सुद्धा यावेळी त्यांच्यावर करण्यात आलेला आहे। प्रिया पाटील यांच्या विरुद्ध खडक पोलीस ठाण्यामध्ये आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। माधवी खंडागळे यांनी हा गुन्हा दाखल केलेला आहे। त्यामुळे आता पोलीस नेमकी आता यापुढची कारवाई काय करतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि या संदर्भामध्ये माहिती घेऊयात, आमचे प्रतिनिधी रोहन कदम सध्या आपल्या सोबत आहे। रोहन, रुपाली पाटील यांच्यावरती आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। दरम्यान काही वेळापूर्वी आपण बघितलं असेल तर ज्यांनी हा गुन्हा दाखल केलेला आहे त्यांनी जेव्हा हा व्हिडिओ आणलेला होता तेव्हा त्यांनी पलटी सुद्धा मारलेली होती आणि आता गुन्हा दाखल केला जातो। नेमका काय संभ्रम आहे या प्रकरणात? अगदी बरोबर आहे आणि याचमुळे हात जाब विचारण्यासाठी रुपाली ठोंबरे पाटील जे आहेत ते या खडक पोलीस स्टेशनमध्ये आलेले पाहायला मिळत आहेत। खरं तर ज्या पुढची समोरची व्यक्ती होती त्यांनी व्हिडिओ पोस्ट करून देखील सांगितलं होतं की माझी काही तक्रार नाही, तरी देखील राजकीय दबावातून हा सगळा गुन्हा दाखल झाला आहे का, हा प्रश्न विचारण्यासाठी रुपाली ठोंबरे पाटील पुण्यातील खडक पोलीस स्टेशन या ठिकाणी आलेत। आपण पाहतोय आतमध्ये स्वतः ज्यांच्यावरती गुन्हा दाखल झालेले आहेत त्या प्रिया पाटील देखील ज्या आहेत त्या सगळ्यांशी चर्चा करतायत, तर दुसरीकडे स्वतः रुपाली पाटील ज्या आहेत त्या देखील वरिष्ठ पोलीस अधिकारी जे शशिकांत चव्हाण आहेत त्यांच्या दालनामध्ये आहेत आणि ते देखील पाहणी करतायत। त्यांच्याशी जी आहे ती विचारपूस सुरू आहे। राजकीय दबावातून हा सगळा गुन्हा जो आहे तो दाखल झाला असल्याचा आरोप रुपाली ठोंबरे यांकडून केला जातोय। सातत्याने मागील काही दिवसांपासून असे प्रकार पुण्यामध्ये घडताना पाहायला मिळत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे रुपाली ठोंबरे पाटील ज्या वेळेस या पोलीस स्टेशनमध्ये आलेल्या होत्या तर त्यांनी सगळ्यात मोठा आरोप जो आहे तो रुपाली चाकणकरांवरती केलेला आहे। त्यांच्या असं म्हणण्याचा अर्थ आहे की हा सगळा गुन्हा जो आहे तो राजकीय द्वेषापोटी दाखल करण्यात आलेला आहे आणि या सगळ्यामध्ये रुपाली चाकणकर यांचा सहभाग आहे। त्यांच्या दबावामुळे हा सगळा जो आहे तो गुन्हा दाखल झालेला पाहायला मिळतोय असं त्यांचं म्हणणं आहे। खरं तर मागील कित्येक दिवसांपासून आपण सातत्याने पाहतोय पुण्यामध्ये रुपाली पाटील आणि रुपाली ठोंबरे यांच्यामधला वाद जो आहे तो सातत्याने उफाळून येताना पाहायला मिळत होते। दोघांनी एकमेकांवरती अनेकदा आरोप जे आहेत टीका ज्या आहेत त्या केलेल्या होत्या। स्वतः ज्या माधवी खंडागळे आहेत ज्यांनी मारहाण केल्याचा काल आरोप केलेला होता त्यांनी कुठलीही तक्रार नाही याचं राजकारण करू नका असं देखील सांगितलं। पण रोहन, या निमित्ताने एक प्रश्न असाही उपस्थित होतोय की नेमकं यामध्ये राजकारण करतंय कोण? कोणाला याचा फायदा होणार आहे रुपाली ठोंबरे पाटील यांच्यावरती जर गुन्हा दाखल झाला तर? रुपाली ठोंबरे आणि रुपाली चाकणकर या दोन्ही महिला नेत्यांमधला वाद जो आहे तो पुण्याला काही नवीन नाही। सातत्याने दोन महिलांमध्ये हा वाद, महिला नेत्यांमधला हा वाद उफाळून येताना पाहायला मिळत होता आणि रुपाली चाकणकर यांच्या दबावामुळेच हा संपूर्ण गुन्हा जो आहे तो दाखल केल्याचं मत जे आहे ते रुपाली ठोंबरे पाटलांचं आहे। आणि हात जाब विचारण्यासाठी रुपाली ठोंबरे पाटील जे आहेत त्या आतमध्ये बसलेले आपल्याला पाहायला मिळतात। या दालनामध्ये ही सगळी जी आहे ती चर्चा शशिकांत चव्हाण जे की वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत त्यांच्या दालनामध्ये ही सगळी चर्चा जी आहे ती रुपाली ठोंबरे आपल्याला करताना पाहायला मिळत आहे। त्यांच्या माध्यमातून हे सगळी चर्चा जी आहे ती केली जाते। आपण पाहतोय की शशिकांत चव्हाण असतील किंवा इतर पोलीस अधिकारी असतील आणि स्वतः रुपाली पाटील ठोंबरे असतील यांच्या माध्यमातून हा सगळा विषय चर्चेतून सोडवता येतोय का हे पाहतायत। परंतु रुपाली पाटील यांची बहीण आणि इतर जे आहेत त्यांच्यावरतीही सगळा गुन्हा जो आहे तो दाखल झालेला आहे। कारण का रुपाली पाटील ठोंबरे या त्या ठिकाणी नव्हत्या, त्या काल बीडमध्ये होत्या, तरी देखील त्यांच्या माध्यमातून ही सगळी मारहाण झाल्याचा आरोप काल माधवी खंडागळे यांनी केलेला होता। परंतु त्यानंतर काही तासामध्येच त्यांनी एक व्हिडिओ जो आहे तो पोस्ट केलेला होता आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी सांगितलं होतं की कुठल्याही प्रकारची माझी जी आहे ती आता तक्रार नाहीये, हे सगळं जे काही घडलेलं आहे ते आमचे कौटुंबिक वाद असल्याचं सांगितलं जात आहे। परंतु आपण आता पाहतोय की पोलिसांचा देखील संपूर्ण बंदोबस्त या ठिकाणी आहे, पोलीस देखील थांबलेले आहेत आणि आपण पाहतोय तर
सगळे माध्यम देखील या ठिकाणी पोहोचत आहेत, कारण का या दोन्ही रुपाली ठोंबरे आणि रुपाली चाकणकर यांच्या वादातून हा सगळा गुन्हा जो आहे तो दाखल केल्याचा आरोप केला जातोय. रुपाली ठोंबरे हे पण याच तू असं दालनामध्ये जे म्हणतो आहेत रोहन ते- की रुपाली चाकणकर आणि रुपाली पाटील या दोघींमधून हा वाद जो आहे तो निर्माण झालेला आहे. मात्र जर आपण बघितलं असेल तर मग याच्यामध्ये त्या ज्यांनी हा व्हिडिओ ट्विट केलेला होता किंवा पोस्ट केलेला होता त्यांनी असं सरळ सरळ रुपाली ठोंबरे पाटील यांचं नाव घेतलेलं होतं. मग याच्यामध्ये मग रुपाली चाकणकरांचं नाव मध्ये कुठून येतंय? रुपाली ठोंबरे यांचं नाव माधवी खंडागळे यांनी घेतलेलं होतं. पहिले जे व्हिडिओ पोस्ट केलेले होते महाराणी नंतरचे, त्यामध्ये ते सातत्याने सांगतायत की रुपाली ठोंबरे यांच्या सांगण्यावरून प्रिया पाटील आणि इतर साथीदारांनी जे आहे ती मला मारहाण केल्याचं ते पहिल्या व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितलं. त्यानंतर काही तासांमध्ये दुसरा व्हिडिओ देखील आला, त्यामध्ये आमचं कौटुंबिक संबंध आहेत, आमचं कौटुंबिक संबंध असल्यामुळे आमच्यामधला असा वाद जो आहे त्याला राजकीय हे करू नका असं त्यांनी सांगितलेलं होतं. परंतु याबाबतची तक्रारी ज्या आहेत त्या दाखल करण्यात आलेल्या होत्या. त्यांनी देखील माघार घेतल्यानंतर या प्रकारे गुन्हा दाखल होईल असं वाटत नव्हतं. पण हा गुन्हा दाखल झाल्यानंतर मात्र रुपाली ठोंबरे या चांगल्याच चिडलेल्या पाहायला मिळत आहेत. पोलिसांवरती कोणाचा तरी दबाव आहे का आणि राजकारणातून माझ्यावरती माझ्या कुटुंबातल्या लोकांवरती हा गुन्हा दाखल केला गेलाय का, अशा प्रकारचं उत्तर मागण्यासाठी रुपाली ठोंबरे या ठिकाणी आल्या. काही वेळापूर्वी ज्या पहिल्यांदा आल्या त्यानंतर त्यांनी थेटपणे रुपाली चाकणकर यांचं नाव देखील घेतलं आणि त्यांच्या दबावातून हे सगळं होतोय का असा देखील प्रश्न जो आहे तो रुपाली ठोंबरे यांनी उत्पन्न केलेला पाहायला मिळाला. अद्याप ही सगळी चर्चा जी आहे ती वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या दालनामध्ये आपल्याला सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. त्यामुळे नेमका काय तोडगा या सगळ्यातून पुणे पोलीस काढणार आहेत आणि खरंच जर का माधवी खंडागळे यांची काही तक्रार नव्हती किंवा माधवी खंडागळे यांनी स्वतः एक व्हिडिओ दिलेला होता, त्या व्हिडिओतून ते सांगत होते की अशा प्रकारची माझी तक्रार नाहीये किंवा आमच्यामध्ये राजकीय कुठलंही वैर नाहीये, याला राजकीय वळण देऊ नका असं जरी त्यांनी सांगितलेलं असलं तरी देखील हा गुन्हा जो आहे तो कसा दाखल झाला हा प्रश्न जो आहे तो रुपाली ठोंबरेंकडून विचारला जातोय आणि त्यांना आता नेमकं उत्तर जे काय मिळतंय पुणे पोलिसांकडून, कारण का जर का माधवी खंडागळे यांचं काहीही जर का आरोप नसतील किंवा तक्रार नसतील तरी देखील हा गुन्हा नेमका का दाखल झालेला आहे, राजकीय संबंधातून राजकीय वैरातून हा गुन्हा दाखल झाला आहे का की कोणाच्या दबावामुळे हा संपूर्ण गुन्हा जो आहे तो पुणे पोलिसांनी दाखल केलाय का, या सगळ्यामध्ये रुपाली ठोंबरे यांची नेमकी काय तक्रार आहे. रुपाली ठोंबरे आतमध्ये सातत्याने पोलिसांसमोर बसून देखील फोनवरती बोलतायत, कोणाच्या तरी फोनवरून संवाद जे आहे ते रुपाली ठोंबरेंकडून साधला जातोय. त्यामुळे नेमकं या सगळ्याला काय वळण लागते आगामी काळामध्ये आणि या दोन रुपालींमधला वाद पुण्यामध्ये शमतोय का ते हे फार महत्वाचं आहे. नक्कीच. धन्यवाद रोहन, तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल. त्यामुळे माधवी खंडागळे यांच्या आरोपांवरून आता हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. रुपाली ठोंबरे पाटील यांच्या बहिणीसह 4 जणांविरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 6 ते 7 जणांना घेऊन मारहाण केल्याचा आरोप त्यांच्यावरती ठेवण्यात आला आहे.